शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांच्याकडून क्लीन चिट देण्यात आली आहे। जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ईओडब्ल्यूकडून कोर्टात सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आलाय। मुंबई महापालिकेकडून दाखल झालेली तक्रार ही गैरसमजातून केल्याचा दावा करण्यात आला आहे। आपल्यासोबत खासदार रवींद्र वायकर साहेब आहेत। वायकर साहेब, आपल्यावरती आरोप झाले, भरपूर त्रासही झाला, ईओडब्ल्यू चौकशी असेल, विविध यंत्रणांची चौकशी असेल, पण आज त्याच प्रकरणी क्लीन चिट। ही क्लीन चिट मला ऑलरेडी सुप्रीम कोर्टामध्येच मिळालेली आहे, त्यामुळे यातलं काही नाविन्य नाही मला वाटत आहे। कारण ज्या प्राधिकरणाने मला लेटर दिलं होतं ते स्टॉपरचं, त्याला मी चॅलेंज केलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये, आणि तिथे त्यांनी ॲफिडेविट केली की आम्ही जे दिलेलं लेटर आहे त्यांना ते परत घेतो। त्याच वेळेला ते विड्रॉ झालं होतं, त्यामुळे आज क्लीन चिट नाही मिळाली, मला सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी दिलेली आहे। तुम्ही सुरुवातीपासून ही गोष्ट सांगत होतात की ज्या पद्धतीनं गुन्हा दाखल केला गेला आहे, किंवा जी सांगितलं होतं की ही परवानगी नाही, किंवा स्टॉपरचा आपण जसा उल्लेख केला, तांत्रिक काही मुद्दे आहेत, या गोष्टीला सुरुवातीपासून आपण सांगत होतात की हे अयोग्य आहे। पण असं असताना देखील आपल्यावरती त्यावेळी भरपूर आरोप झाले, आपल्याला चौकशीला सामोरं जावं लागलं। या सगळ्या फेजमधून शेवटी आपण आणि परिवार देखील कुठेतरी हर्ट झाला असेल किंवा त्रास झाला। पण सत्याचा विजय झाला ना, मग सत्यमेव जयते। ज्यावेळी सगळे या गोष्टी झाल्या त्यावेळी आपण आधीच्या शिवसेनेमध्ये होता, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये होता, आपण या शिवसेनेत प्रवेश केला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शिवसेनेत प्रवेश केला, आपल्याला तिकीटही मिळाली, आपण निवडूनही आला। ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी आपल्यावरचे आरोप मागे घ्यावेत, किंवा या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला कुठेतरी क्लीन चिट मिळावी म्हणून आपण प्रवेश केला, हे देखील आपले आरोप झाले होते। आरोप करणारे आरोप जे करायचे ते करून दे, लोकांनी दाखवून दिलेलं आहे की सत्य नेहमी सत्यच असतं। त्यांचा मुद्दा अगदी रास्त आहे किंवा महत्त्वाचा आहे की सुप्रीम कोर्टाने जर या गोष्टीला पूर्णतः क्लिअर केलेलं आहे किंवा क्लीन चिट दिलेली आहे, त्यामुळे आता या प्रकरणी त्यांना जे क्लीन चिट मिळते किंवा बीएमसीकडून त्यांना क्लीन चिट मिळते, या सगळ्या गोष्टीमध्ये जे आहे ते कोर्टामध्ये स्थापन झाल्यानंतर सुरुवातीला सगळं प्रकरण त्यांचं जे क्लिअर झालं होतं। पुढे प्रवीण शेट्टी, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। नाही, जो भाजपमध्ये जाईल तो स्वच्छ होऊन बाहेर येईल हा नाराज आहे। त्यांची वॉशिंग मशीन एवढी आहे, वॉशिंग मशीन भाजपाची आहे, कमल हा पावडर आहे, त्यामुळं कमल छाप पावडर टाकला आणि मशीनमध्ये घातलं भाजप मशीनमध्ये की तो माणूस धुवून स्वच्छ होऊन फार निघतो। हे आत्तापर्यंतचा अनुभव आहे, त्यात काही फार नवीन आहे असं नाही। म्हणजे आरोप करायचे आणि सोबत घ्यायचं आणि सोबत घेऊन त्यांचे सगळे प्रकरणं संपवून टाकायचे। साहेब, वायकरांनी ज्यावेळेस ते लोकसभेचे उमेदवार झाले त्यावेळेसच त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे। यामुळे मला असं वाटतं की मोदी सरकारच्या बद्दल त्या ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून, त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते राजकारण कसं करतात, त्यांच्याकडे गेलं की वॉशिंग मशीनमध्ये धुतलं जाते, हे आपण अनेक चित्र पाहिलेले आहे। त्याच्यामुळे मला आता ही चर्चा फार काही महत्वाची आहे असं मला वाटत नाही। आता फक्त दाऊद इब्राहिमलाच क्लीन चिट द्यायचं बाकी आहे। हे सरकार जे आहे, हे सरकार महाराष्ट्रातला असो किंवा दिल्लीतला असो, वळून टाकलेले सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेत आहेत। तर ज्या महानगरपालिकेच्या लोकांनी नोटीस दिली त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। सगळ्यात आधी अशा गैरसमजातून नोटीस देतात त्या अधिकाऱ्यावर सगळ्यात आधी कारवाई केली पाहिजे, कारण अशा अनेक गोष्टीत घडलेल्या आहे। मग अजितदादांच्या बाबतीत घडतंय, ते आपले गोंदियाचे पटेल, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल त्यांच्या बाबतीत घडतंय, आता रवींद्र वायकरांच्या बाबतीत घडतंय। मला असं वाटतं ही कारवाई ही नोटीस पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांनी चुकीची नोटीस पाठवली, म्हणून सगळ्यात आधी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे।